नमस्कार. खमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण घरगुती पद्धतीत मटण मसाला कसा बनवायचा हे बघणार आहोत व 1 वर्षभर त्याची रंग व चव उडू नये म्हणून तो बरणीत कसा भरावा हे बघणार आहोत. तर चला मग मटण मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया. जिरे व धने. जिरे हे प्रकृतीने थंड असतात, त्यामुळे इतर मसाल्याने वाढणारी हीट ते बॅलन्स करतात. यासोबत या दोन्हींना चव व सुगंध खूप असतो, त्यामुळे इतर मसाल्यांच्या तुलनेमध्ये गरम मसाल्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त घेतलं जातं. त्यामुळे इथे मी घेतलेले आहेत 5 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत आणि 4 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत. वजनाने हे 20 ते 25 ग्रॅम घेतलेले आहेत. त्यानंतर मी घेतलेली आहे हिरवी वेलची व दालचिनी. हे दोन्ही मसाले चवीला गोडसर असतात, त्यामुळे इतर मसाल्यांच्या जो झणझणीतपणा असतो किंवा कडवटपणा असतो तो बॅलन्स करण्याचं काम हे मसाले करतात. गरम मसाल्यांना सुगंध देण्याचं काम हे मसाले करतात. इथे मी घेतलेली आहे 6 इंच दालचिनी, वजनाने 10 ग्रॅम आहे आणि 20 ग्रॅम हिरवी वेलची. लवंग व काळी मिरी. हे दोन्ही मसाले प्रकृतीने उष्ण असतात, चवीला खूप झणझणीत असतात, त्यामुळे गरम मसाल्यांमध्ये ह्यांचं प्रमाण खूप कमीही नसतं किंवा जास्तही नसतं. इथे मी घेतलेली आहे 2 टेबलस्पून 10 ग्रॅम लवंग आणि 3 टेबलस्पून म्हणजेच 15 ग्रॅम काळी मिरी. त्यानंतर इथे मसाला वेलची, शाही जिरे, चक्री फूल, जावित्री फूल आणि तमालपत्र. हे मसाले चवीला तुरट असतात, त्यांना खूप स्ट्रॉंग असा वास असतो. इथे मी 6 ते 8 मसाला वेलची घेतलेली आहे. ही वजनाने 5 ग्रॅम आहे. 4 चक्री फूल घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून शाही जिरे घेतलेले आहेत, म्हणजे ते वजनाने 10 ग्रॅम आहेत. 3 ते 4 जावेत्रीची फुलं घेतलेली आहेत आणि इथे 5 ते 6 तमालपत्र घेतलेले आहेत. त्यासोबतच इथे मी घेतलंय अर्धा चमचा मीठ. मिठाने मसाला 1 वर्ष टिकून राहतो व मसाल्याचा रंग व चव देखील तशीच टिकून राहते. आणि इथे 5 ते 6 बेडगी मिरची घेतलेली आहे. बेडगी मिरचीने मसाल्याला रंग खूप छान येतो. बेडगी मिरचीने मसाल्याची चव खूप वाढते. खरं तर गरम मसाल्यांमध्ये मीठ व बेडगी मिरची वापरत नाही, पण मसाल्याचा रंग खूप छान यावा यासाठी मी बेडगी मिरची वापरलेली आहे व मसाला 1 वर्षभर टिकून राहावा व त्याची चव व रंग उडू नये यासाठी इथे मी मीठ वापरलेले आहे. तुम्ही नाही वापरले तरीही चालेल. तरीही मसाला 1 वर्षभर व्यवस्थित असा टिकून राहील. आता हे सर्व मसाले भाजून घेऊयात. गरम मसाला भाजण्यासाठी पॅन हा मंद आचेवर गरम करत ठेवलेला आहे. संपूर्ण गरम मसाला भाजेपर्यंत पॅन हा मंद आचेवरच ठेवायचा आहे. आता पॅन हा हलका गरम झालेला आहे. तोवर आपण एकदम बारीक मसाले पटकन भाजून जातील असे मसाले भाजून घेऊयात. त्यामध्ये मी घेतलेले आहेत धने, जिरे. आता हे मसाले आहेत ना, ही थोडे थोडे असे भाजून घ्यायचे आहेत. थोडे थोडे असे गरम करून आपल्याला घ्यायचे आहेत. हे जे काही मसाले आहेत हे आपल्याला भाजायचे नाहीत, तर थोडे थोडे असे पॅनमध्ये गरम करून घ्यायचे आहेत. मसाले जर जास्त भाजले तर त्याची चव निघून जाते किंवा चव त्याची बिघडूही शकते. म्हणून हे मसाले आपल्याला फक्त हलके असे गरम करून घ्यायचे आहेत. धने व जिरं हे हलकेसे गरम झालेले आहे, तर आता आपण त्याच्यामध्ये शाही जिरे घालून घेऊयात. तर आपल्याला ह्याला अर्धा मिनिटे पुन्हा भाजून घ्यायचं आहे. अर्धा मिनिटे भाजून झालेले आहे. डिशमध्ये काढून घेऊयात. पुन्हा मंद आचेवर लवंग, काळी मिरी आणि हिरवी वेलची. तिन्ही मसाले साईजने एकसारखे आहेत, त्यामुळे हे मसाले एकसारखे भाजता येतात. हे मसाले
हाताला चटका लागेपर्यंत मंद आचेवर भाजायचे आहे. हाताला सहन होणार नाही इतका चटका लागला की मसाला लगेच असा डिशमध्ये काढून घेऊयात. आता हे मसाले असे हाताला चटका लागेपर्यंत भाजून झालेले आहेत. आता हे मसाले डिशमध्ये काढून घेऊयात. आता चक्री फूल हे मी तोडून घेतलेलं आहे, म्हणजे भाजून हे व्यवस्थित होईल व मिक्सरमधूनही व्यवस्थित असं वाटून होईल. व दालचिनी ही तोडून घ्यायची आहे आणि ही मसाला वेलची. आता हेही आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. मंद आचेवर थोडे हे गरम करून असे घ्यायचे आहे. मसाला हे मंद आचेवर हाताला चटका लागेपर्यंत भाजून घेतले आहेत. तर हे डिशमध्ये काढून घेऊयात. आता सर्वात शेवटी वजनाने हलके असणारे तमालपत्र हे मी तोडून घेतलेले आहेत, म्हणजे हे व्यवस्थित भाजून जातील व मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून होतील. त्याच्यानंतर ही जावित्रीची फुलं, नंतर ही बेडगी मिरचीच्या मी देठं काढलेली आहेत. त्यासोबत हे मीठही आपण भाजून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण मंद आचेवर हाताला चटका लागेपर्यंत हे भाजून घ्यायचे आहे. 2 मिनिटे झालेली आहेत. हाताला चटका लागेपर्यंत हे मसाले मी भाजून घेतलेले आहेत. आता हे मसाले डिशमध्ये काढून घेऊया. हे मसाले सर्व भाजण्यासाठी मला 2-2 मिनिटे लागलेली आहेत. संपूर्ण मसाले हे कुरकुरीत असे भाजून झालेले आहेत. आता हे मसाले आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात. सर्व मसाले ही थंड झालेले आहेत व मिरच्याही या मी तोडून घेतलेल्या आहेत, म्हणजे मिक्सरमध्ये या सहज अशा वाटून होतील. आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये थोडे थोडे करून वाटून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे करून हे मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. जास्त मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकायचे नाही, नाहीतर मिक्सरमध्ये हे वाटून होणार नाही. असे थोडे थोड्या पॅचमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत मसाले. आता हे आपण वाटून घेऊया. मसाले हे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, नाहीतर मसाल्यांना पाणी सुटू शकतं व 1 वर्षभर हा मसाला टिकणार नाही. जर तुम्ही पूर्ण थंड करून जर हे मसाले घेतलेत तर 1 वर्षानंतरही हे मसाले तुमचे छान असे राहतील. आता हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊयात. मिक्सरमध्ये हे मसाले बारीक असे वाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता या मसाल्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असे हे वाटून झालेलं आहे. आता ह्या चाळणीमधून आपण हे मसाले थोडे चाळून घेऊया, म्हणजे काही जर तमालपत्र किंवा दालचिनीचे काही तुकडे राहिले असतील तर ते निघून जातील. या प्रकारे असे चाळून घ्यायचं आहे. तमालपत्र, दालचिनी किंवा मिरची याचे काही तुकडे राहिले असतील तर ह्या चाळणीतून हे निघून गेलेले आहेत. हेही गरम मसाले आपण असेच मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे हाही गरम मसाला वाटून झालेला आहे. आता आपण हा चाळणीमधून चाळून घेऊया. अशा प्रकारे हेही आपण चाळून घेऊया. दालचिनीचे तुकडे किंवा तमालपत्राचे तुकडे, मिरचीचे तुकडे काही असेल तर हे निघून जातं. आपला मसाला हा बारीकसर असा चाळून होतो. आता हे जे काही मिरचीचं किंवा तमालपत्राचे चाळणीतून चाळून जे काही तुकडे उरले असतील तेही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. हेही आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण व्यवस्थित असं चाळून घेऊया. आपण हे जे काही राहिलेलं जे काही आहे तुकडे ते आपण टाकून न देता हेही आपण मिक्सरमध्ये वाटून चाळून घेतलेला आहे. हा मटण मसाला 1 वर्षभर टिकावा यासाठी बरणीमध्ये कसा ठेवावा, तर प्रथम ही बरणी व्यवस्थित अशी धुवून ती व्यवस्थित अशी उन्हामध्ये सुकवून कोरडी करून घ्यायची आहे. बरणीला कुठेही पाणी राहता कामा नये. आता ह्याच्यामध्ये
हा जो काही हिंगाचा तुकडा भेटतो तो हिंगाचा तुकडा आपण टाकून घ्यायचा आहे बरणीमध्ये. त्यानंतर हा मटण मसाला ह्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे. चिनी मातीची बरणी सगळीकडेच अवेलेबल नसते, त्यासाठी तुम्ही काचेची बरणी घेतलीत तरीही मसाला हा 1 वर्षभर टिकणार आहे. आता पुन्हा अर्धी बरणी भरून झाली की ह्याच्यामध्ये पुन्हा हिंगाचा तुकडा टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये हा मटण मसाला पुन्हा असा भरून घ्यायचा आहे. जेवढा आपल्याला मसाला वापरायचा आहे तेवढा आपण छोट्याशा बरणीमध्ये काढून ठेवायचा आहे आणि बाकीचा हा मसाला व्यवस्थित असा बरणीमध्ये ठेवायचा आहे. म्हणजे हा मसाला 1 वर्षभर व्यवस्थित असा टिकून राहतो. त्याचा रंग व्यवस्थित असा टिकून राहतो. चव, रंग हा 1 वर्षभर उडणार नाही. तुम्ही हा मटण मसाला चिकनमध्ये, मटणमध्ये किंवा बिर्याणीमध्येही टाकू शकता. बिर्याणी, चिकन, मटण खूप टेस्टी असं तयार होईल. आता ह्याला झाकण लावून घेऊया. व जिकडे ओलावा नसेल त्या जागेत तुम्ही हा मसाला ठेवू शकता. तुम्हाला घरगुती पद्धतीत मटण मसाल्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मटण मसाल्याची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा.